अरे तुझं रक्त कसे पेईन. तर खाल्णाऱ्या व्यक्तीचा पोशाख आहे सगळा. देवीची मूर्ती आहे ज्याला आम्ही मांड म्हणतो. सीते माझे प्रिय करणी, सीते माझे प्रिय करणी. ब्रीफिंग करतो, माहिती देतो. सो सध्या तुम्ही ज्या ठिकाणी आला त्याचं नाव ठाकर आदिवासी कला अंगण म्युझियम आर्ट गॅलरी आहे. सो बेसिकली ठाकर आदिवासी कला अंगण हे काय आहे किंवा आम्ही कशासाठी सुरू केलं. सो याचं मेन रिझन हे आहे की आमची एक ठाकर कम्युनिटी आहे, एक आदिवासी समाज आहे आमचा. आणि जो आपल्याला इकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये ठाणे, रायगड, नंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, तळ कोकण ज्याला आपण म्हणतो. तर या सिंधुदुर्गमध्ये हा आमचा ठाकर समाज आपल्याला पाहायला मिळतो आणि अनेक महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये हा ठाकर समाज पाहायला मिळतो. तुम्हाला मे बी थोडंसं ऐकून माहिती असेल किंवा तर आपल्या इकडे महाराष्ट्रीयांना माहितीच असणार. एक मूवी आलेली मराठी जैत रे जैत नावाची आणि त्याच्यामध्ये एक गाणं होतं, आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाकर. आणि त्या गाण्यावरती बरेचसे म्हणजे लहान असताना सो आपल्या स्कूलची गॅदरिंग असली की फिक्स गाणं त्याचं ठरलेलं आहे. सो तो जो ठाकर समाज आहे ना, तो ठाकर समाज हा रायगडमधला आणि आमचा ठाकर समाज आहे हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला. सो आमच्या कम्युनिटीकडे काही वेगवेगळ्या प्रकारच्या पारंपरिक लोककलेचा ठेवा होता, ज्यामध्ये चित्रकथी, पुढे जाऊन कळसूत्री बाबल्या, नंतर चांबड्याच्या बाबल्या, पांगुळ बैल, पोवाडा, पोतराजा, गोंधळ, राधा नृत्य, महिलांच्या फुगड्या, आमच्याकडे कळबावली, साळग्या, साळू महिना नावाची एक लोककला आहे. सो अशा विविध प्रकारच्या आमच्याकडे 11 पारंपरिक लोककला होत्या. आणि ह्या लोककला कुठे ना कुठेतरी संपत चाललेल्या, कारण की आता मॉडर्नायझेशनच्या टाइम झोन्समध्ये आणि या टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये ह्या आर्ट फॉर्म्स कोण सांभाळणार ना. मग असं ज्यावेळी माझ्या वडिलांना प्रश्न पडला की माझ्या घरातली पुढची पिढी हे करायला तयार नाही आहे, सो मग ह्या कला जिवंत कशा राहतील, किंवा माझ्या समाजातील पुढची पिढी हे करायला तयार नाही आहे, सो ही कला जिवंत कशी राहील. म्हणून त्यांनी मे 3, 2006 या गुरांच्या गोट्यामध्ये या संग्रहालयाची सुरुवात केली. सो बेसिकली इट वॉज अ काऊ शेड. सो बाजूच्या खोलीमध्ये आम्ही आमची गुरं बांधायचो आणि इकडे कोकणामध्ये आपल्याला माहिती आहे मांगर असतो ना, सो हा आमचा मांगर होता. तर इथे आपली चूल, लाकडं, गवत, शेतीचे अवजार, माझे आजोबा या खोलीत राहायचे सुद्धा. सो असा आमचा मांगर आणि त्यालाच माझ्या वडिलांनी म्युझियम बनवलं. आणि त्यांची जी सगळी काही जर्नी होती आणि त्यांनी हे म्युझियमच्या माध्यमातून सुरू केलेले सगळे काही जे स्ट्रगल होतं, हे जे आर्ट फॉर्म रिवाइव्ह करण्यासाठी केलेले प्रयत्न होते, फॉर दॅट ही हॅज बीन ऑनर्ड विथ पद्मश्री इन 2021. त्यांच्या हे सगळं जर्नीला त्यांना 21मध्ये पद्मश्रीने सन्मानित केलं. सो ही जी आर्ट फॉर्म आहे, पहिली आर्ट फॉर्म जी आपण इथे बघतो, तो या आर्ट फॉर्मला आपण म्हणतो चित्रकथी. सो बेसिकली चित्रकथी म्हणजे काय, तर चित्रावरनं ह्या कथा सांगितल्या जातात. आणि या कथा म्हणजे कोणत्या, तर रामायण महाभारत मधल्या पौराणिक कथा. आता ही जी चित्र आहेत आपल्याकडे, ही चित्र कमीत कमी 300 ते 350 वर्षापूर्वीची जुनी चित्र आजही आमच्या फॅमिलीकडे तुम्हाला ओरिजिनल्स पाहायला मिळते. आज आपला हा म्युझियम छोटा आहे म्हणून इथे आम्ही 17 चित्र लावलेली आहेत, पण अशी आमच्याकडे 1000+ ओल्ड पेंटिंग्स आमच्या कलेक्शनमध्ये आहेत. आणि जे कमीत कमी 200, 150, 300 इयर्स ओल्ड पेंटिंग्स आमच्या कलेक्शनमध्ये आहे. आता एवढी पेंटिंग आमच्याकडे कशी, क्वांटिटीज ऑफ पेंटिंग्स आहेत ना, तर कशी. सो माझ्या आजोबांनी बनवलं, आजोबांना 4 मुलगे, तर आजोबांनी बनवलेले 1 सेट आणि 4 मुलांनी बनवलेले 4 सेट, म्हणजे टोटल 5 सेट झाले. आता रामायणमधले वेगवेगळे खंड आहेत, म्हणजे अरण्यखंड आहे, बालखंड आहे, युद्धखंड आहे. सो असे ह्या वेगवेगळ्या खंडाची ती चित्र म्हणजे सिरीज ऑफ पेंटिंग्स, 25 to 30 पेंटिंग्सचा एक संच. सो असे संच ते बनत गेले, म्हणून ते क्वांटिटी ऑफ पेंटिंग्स बनत गेले. फॉर एक्झाम्पल हे चित्र बघताय तुम्ही, ह्याचे आमच्याकडे 5 ते 6 व्हर्जन्स असतात, 5 ते 6 डिफरंट आर्टिस्टने बनवलेले ड्रॉइंग्स असते, असं म्हणजे त्या जनरेशन्स वाईज सुद्धा. आणि हे परफॉर्मन्स करण्यासाठी आपल्याला हे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स लागायचे, वीणा, टाळ आणि हुडू. हुडू की समजा की डमरू, शंकरजी का डमरू, फक्त असं वाजवायचं. आणि म्हणजे हे आता जस्ट वेदर खराब झाले म्हणून, पण तो प्रॉपर जसं आपण वाजवतो ना, थोडेसे टफ वगैरे असं वाजवतो, तशा टाईपचा तो आवाज येतो. आणि तिन्ही वाद्य घेऊन आर्टिझन खाली बसणार, समोर एका फळीच्या सायाने चित्र उभं करणार जे ऑडियन्सला दिसतंय, आणि त्या चित्रावरती ह्या कथा सांगितल्या जाणार. म्हणून या आर्ट फॉर्मला म्हणतात चित्रकथी. सो चित्रकथी इज अ स्टोरी टेलिंग आर्ट फॉर्म अँड द स्टोरीज आर बेस्ड ऑन इंडियन मायथॉलॉजी, रामायणा अँड महाभारत. आणि ह्या आर्ट फॉर्म्स आता कुठे परफॉर्म करायचे,
सो हे आर्ट फॉर्म्स आमची कम्युनिटीच्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांनी बाहेर काढलं जंगलातून आणि आम्हाला डायरेक्टली मंदिरांमध्ये ॲक्सेस दिला. सो बेसिकली वी बिलॉंग्स टू अ ठाकर कम्युनिटी, ट्रायबल कम्युनिटी, बट आम्हाला ॲक्सेस कुठे दिला? मंदिरांमध्ये जायचं, देवाच्या समोर हे आर्ट फॉर्म घेऊन बसायचं आणि परफॉर्मन्स लोकांसाठी नाही तर देवासाठी करायचं. आणि देवासाठी हा परफॉर्म केल्यानंतर तिथे गावातली लोक बघायला यायची आणि जे कार्यक्रम बघून झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून संपूर्ण गाव भिक्षा मागायला फिरायचं आणि भिक्षा मागून आपलं पोट भरायचं या कलेच्या माध्यमातून. आणि हे सगळं करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आम्ही ॲज अ स्पाय म्हणून काम करत होतो. बिकॉज लोकांना वाटायचं अरे हे तर आर्टिझन्स आहेत, हे गुप्तहेर म्हणून काय असणार ना, पण आम्ही कला ही सांभाळून गावोगावी भिक्षा मागायला फिरत त्यावेळी महाराजांसाठी गुप्तहेरीचं काम करतो. म्हणून ॲट द टाइम ऑफ छत्रपती शिवाजी महाराज देर वॉज अ गुड रिस्पेक्ट फॉर दिस आर्ट फॉर्म. पण जसं जसं आर्ट फॉर्म ह्या महाराजांचा टाईम संपत गेला तसं तसे आर्ट फॉर्म संपत गेल्या आणि आपल्या इंडियामध्ये कास्टिझम आला. हे लोअर कास्टचे, हे मिडल कास्टचे, हे अप्पर कास्टचे आणि या कास्टिझममध्ये ही आर्ट फॉर्म अजून संपली. आपण तरीही माझ्या फॅमिलीने, माझ्या वडिलांनी हे सगळं काय आपलं जतन करून ठेवलं आणि त्याच्या पुढची आमची जनरेशन आता पुढे कंटिन्यू करते. सो आता स्टोरी टेलिंग्स तर होत नाही, मग ही आर्ट फॉर्म जिवंत कशी राहील? सो आम्ही आता ह्या आर्ट फॉर्म्सला सोव्हिनियर्समध्ये आणलं, काही प्रोडक्ट्समध्ये आणलेलं पाहायला मिळेल. सो विल गो टू द गॅलरी, आपल्याला गॅलरीमध्ये आपण प्रोडक्ट्स करू. ओके. आणि हे सगळे पेपर्सवर बनवलेले ड्रॉइंग्स आहेत, नॅचरल कलर्स, व्हेजिटेबल कलर्स, प्रायमरी कलर्स. हे हँडमेड पेपर आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी बनवून दिलेलं आहे. आणि बिकॉज तो हँडमेड आहे म्हणून त्याची साईज पण स्टँडर्ड साईज आहे, 12x15 इंच और 12x18 इंच. त्याच्यापेक्षा मोठा पेपर बनायचा नाही बिकॉज इट वॉज अ हँडमेड पेपर. कलर्समध्ये रेड, ग्रीन अँड ब्ल्यू, लाल आपली माती, हिरवा आपला पालापाचोळ्यांचा आणि निळामध्ये एक जंगली छोटंसं फळ मिळायचं. आपण हातावरती असं केलं की निळी शाई तयार व्हायची. सो तो निळा कलर, ह्या 3च कलर्समध्ये ही ड्रॉइंग्स बनवली जायची. जसं जसं आमच्या लोकांना कळलं की ऑर्नमेंट्स हे पिवळ्या कलरचे असतात, आमच्या लोकांनी टर्मरिक कलर यूज केला, आपला हळदीचा कलर. नंतर आमच्या लोकांना कळलं की ह्युमन स्किन ही थोडेसे गोरे असतात, पिंकिश असतात. मग त्या रेड कलरचा जो आम्ही स्किन कलर करायचो त्याच्यामध्ये थोडंसं व्हाईट मिक्स करायला लागलो. असं ते थोडंसं चेंज इन कलर्स पण येत गेले. आत्ताची आमची जनरेशन स्किन कलर म्हणून डायरेक्टली ऑरेंज फील करतो. सो असं थोडंसं चेंज आलेला पाहायला मिळतं. हिरोबा जो पहिला आहे तो आमचा देव, म्हणजे आमच्या पूर्ण समाजाचा जो आपण देव म्हणतो ना, प्रत्येकाची आपली कुलदेवता तर वेगवेगळी असते, पण पूर्ण समाजाचा देव म्हणजे तो हिरोबा. ओके. सो त्यानंतरची ही जी आर्ट फॉर्म आहे ना, याला आपण म्हणतो कळसूत्री बावल्यांचा खेळ. हिंदीमध्ये आपण त्याला कठपुतली म्हणतो, इंग्लिशमध्ये आपण त्याला स्ट्रिंग पपेट्स म्हणतो. ही जी बावली आहे ना, ही संपूर्ण लाकडी बनवलेली बावली आहे. आपल्या बावल्याने कमरेच्या खाली पाय नसतात, कमरेपर्यंत त्याचा बॉडी स्ट्रक्चर असतो आणि खाली घागरा टाईप कॉस्ट्यूम म्हणून बावली बसू शकते. बसली ना, ह्या बावल्यानं अशा प्रकारचे दोरे लावलेले आहेत आणि त्या दोऱ्यांच्या मदतीने ती बावली नाचवली जाते. ते आपण बघू शकतो, असं नाचवू शकतो. हा एक राक्षसाचा बावला आहे म्हणून याच्या माउथ मध्ये मुवमेंट्स आहेत आणि हात पण हलतात. मग त्याचा डायलॉग असेल तर मग तो असा, म्हणजे तो राक्षस आहे ना आणि राम लक्ष्मणासोबत फाईटला आलाय. अरे तुझं रक्त कसे पेईन, तुझं मांस कसं खाईन, मच्चा 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 मच्चा, तुझी हाडं कशी खाईन, अरे चंडाळा पाहतो तुझे पराक्रम. मग इथे राम किंवा लक्ष्मण असणार, मग त्यांच्यामध्ये फाईट चालू होणार. मग हा रामाला मारतोय, राम ह्याला मारतोय, मग फायनली हा मरतो. सो असं ते सगळं स्टोरी टेलिंग मध्ये असणार. मग त्याच्यामध्ये गाणी आली, डायलॉग झाले, असं पूर्ण तो परफॉर्मन्स तुम्हाला दाखवला जाणार. आता हे जस्ट डेमोसाठी आम्ही इथे ठेवले आहेत, पण याचे लाईव्ह परफॉर्मन्सेस असतात आणि ह्याच्या नवीन बावल्या आम्ही आता बनवलेल्या आहेत. सो पहिला आहे तो राजा दशरथी, त्यानंतर लक्ष्मण, रघुत्तम राम, गणपती, सरस्वती माता, राजा जनक, एक राक्षसाचं कॅरेक्टर आहे आणि ह्यातून सगळ्या हा रामायणचा स्टोरी पार्ट हा परफॉर्म केला जातो.
सो ह्याच्यामधून आम्ही वेगळे सोशल अवेअरनेसचे सुद्धा प्रोग्राम्स केलेले आहेत, जसं स्वच्छ भारत अभियान, व्यसनमुक्ती अभियान, साक्षरता अभियान. मी HIV एड्सवरती 300+ शोज या डिस्ट्रिक्टमध्ये केलेले आहेत. प्लस मी कोविडच्या वेळी आपल्याकडे आले होते, ॲट द टाईम ऑफ कोविड मी 70+ शोज ह्या डिस्ट्रिक्टमध्ये केले आहेत. म्हणजे आपण घराच्या बाहेर पाय ठेवत नव्हतो, बट ॲट दॅट टाईम मी आणि माझ्या टीमने रिस्क घेऊन असे 70 कार्यक्रम ह्या डिस्ट्रिक्टमध्ये केलेले आहेत. आणि हे सगळे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहेत, मृदंग, झाज, तुणतुणे, ही सगळी वाद्य घेऊन हे कलाकार लोक परफॉर्मन्स करायचे. ह्याचं पण आमचं एक मानाचं मंदिर आहे इथे कुडाळमध्ये. साळगाव म्हणून गाव आहे, साळगावमध्ये वेताळाचं मंदिर आहे. त्या वेताळाच्या मंदिरमध्ये वर्षातून एकदा जाऊन आम्हाला कार्यक्रम करावाच लागतो. तसं मग आपण चित्रकथी मानाचं आहे, चित्रकथी आपण बघितलं ना, तसंच कुडाळमध्ये केळबाई देवी मंदिर आहे. तिथे नवरात्राच्या 9 दिवस जाऊन आम्हाला चित्रकथीचा कार्यक्रम करावाच लागतो. असं तो एक आमचा जागर, ज्याला आपण म्हणतो देवीचा जागर करतो ते. तसंच आपलं कुडाळमध्ये जे कुंभारवाडी म्हणून आहे, तिथे एक ब्राह्मणाचं स्थळ आहे, नागदेवताचं स्थान आहे. तिथे दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी रात्री 11 वाजता जाऊन हा चित्रकथेचा कार्यक्रम केलाच पाहिजे. तुम्ही किती मोठे व्हा, मर्सिडीज घेऊन जरी फिरला तरी जाऊन तिथे कार्यक्रम केला पाहिजे. अशा प्रकारे नंतर ही जी नेक्स्ट आर्ट फॉर्म आहे, याला आपण म्हणतो चांबड्याच्या बाहुल्यांचा खेळ, ज्याला आपण इंग्लिशमध्ये शॅडो पपेट्री म्हणतो किंवा लेदर पपेट्री म्हणतो. ही जी बाहुली आहे ना, ही संपूर्ण बकऱ्याच्या चांबड्यावर बनवलेली आहे. हे जे मटेरियल आहे ना, हे बकऱ्याचं चांबडं आहे, जे आपण तबला ढोलकला लावतो ते. दोन्ही साईडने त्याला रंगवलं जातं. रंगवल्यानंतर जिथे जिथे आपल्याला ऑर्नामेंट्स आहेत, कपड्यांवर डिझाईन्स आहेत, तिथे पंचिंग होल्स केले जातात, साईडने कटिंग केलं जातं. एक काठी अशी लावली जाते आणि ती काठी हातामध्ये पकडून इथे तुम्ही शॅडो बघू शकता. मोबाईलचे लाईट्स थोडं खाली करा, मोबाईलचे लाईट्स थोडं अंधेरा होते. हे बघा दिसतंय ना शॅडो, आणि मग ती बाहुली अशी अशी नाचणार. माझी लाईट फिक्स आहे बघा, फक्त माझी बाहुली नाचते बघा. इथे माझी लाईट संपली की मी बाहुलीला पुन्हा मागे घेऊन येणार. ओके, मग ती बाहुली अशी, आता हनुमान आहे, मग हवेमध्ये उडत उडत तो लंकेला चाललाय वगैरे असं तो सीन दाखवायचा असेल. झूम इन झूम आउट, झूम इन झूम आउट. युद्धाच्या वेळेला 2 हातात 2 बावले असणं, मग याला मारतोय 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 असं. आणि मग ते जवळ घ्यायचं आणि एक्झिट करायचं. ज्यावेळी एक्झिट करायचं असेल अशीच काढली तर दिसणार ना, असे नाचवतोय नाचवतोय नाचवतोय, जवळ घ्यायचे आणि एक्झिट असं. सो असा तो परफॉर्मन्स केला जातो. आता मी हे जस्ट तुम्हाला डेमोसाठी मोबाईलची लाईट आणि त्या वॉलवर शॅडो दाखवली ना, बट ॲट दॅट टाइम दिवा असायचा, दिव्याच्या समोर ती बावली नाचवली जायची आणि त्याची शॅडो ह्या पडद्यावर दाखवली जायची. आणि त्याची कलरफुल शॅडो आपल्याला पाहायला मिळते बघा. इथे तुम्हाला कलर्स दिसत आहेत ना आतून, लाल, हिरवा, निळा. ऑर्नामेंट्स मधून आपल्याला पिवळा कलर दिसतं बिकॉज ऑफ पंचिंग. आणि तसे ती बावलीची पूर्ण मुवमेंट केली जायची. आणि हा कार्यक्रम संपूर्ण रात्रीच्या वेळेला केला जायचा, डार्क रूम मध्ये, अंधारामध्ये. त्याच्यामुळे कलरफुल शॅडो आपल्याला ती त्या पपेटशी मिळते, त्यातून पूर्ण स्टोरी टेलिंग केलं जायचं. हे जे आपल्याला या थाळी वाद्यामध्ये या शॅडो पपेटरीमध्ये वापरलं जातं, ह्याला आपण थाळी वाद्य म्हणतो. सो बेसिकली ही काशाची थाळी, आपली काशाची वाटी असते तेच मटेरियल, त्याचा हा ताट आहे. याला आम्ही काशाचा वाटा म्हणतो, एकदम लोकल वर्डमध्ये वाटा. आणि ह्याला आपण म्हणतो भेंडीची काठी, जंगली भेंडी जी आपली रानामध्ये मिळते ती. आपण खातो ती भेंडी नाही, जंगली भेंडी. आणि हे जे काळं काळं जे लागलंय ना ह्या काठीला आणि हे जे ताटाला हे जे सगळे डाग दिसत आहेत ना, हे सगळं आहे मधमाशाचं मेण. आपण मध काढल्यानंतर जो स्टिकी पार्ट राहतो ना, तो सगळा ह्या ताटाला आणि काठीला लावला. आपल्याला वाटेल असं काहीतरी ते वाजवायचं असेल, पण ते तसं नाही आहे. ते काय आहे ते तुम्हाला दाखवतो. सो हे जे ताट आहे हे आपल्या मांडीमध्ये असं ठेवायचं, ही काठी घ्यायची, ही अशी उभी करायची आणि असं. आपल्याला एका पॉइंटला आपल्याला हा आवाज आला ना, त्याची थोडी पोझिशन चेंज केली. फ्रिक्वेन्सी बदलली बरोबर. येस, पुन्हा हा वाला पॉईंटचा आवाज तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल. आपण देवघरामध्ये
जे सकाळच्या वेळेला वाजवतो. कंटिन्यू चालू राहणार हा साऊंड. एक आर्टिस्ट हे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट घेऊन बसलेला असणार आणि तो वाजवत हे बसणार. आता एक का वाजवत असणार तो, तर एक जी आपण गाणी म्हणतो तर गाण्यांना बॅकग्राऊंड म्युझिक तर पाहिजे ना, स्वर पाहिजेत ना. सो बॅकग्राऊंड म्युझिक काढण्यासाठी म्हणून हे म्युझिकल इन्स्ट्रुमेंटचा वापर केला जायचा. तर मी तुम्हाला एक गाणं म्हणून दाखवतो जे आमच्या ट्रायबल्स लोकांनी त्यावेळी बनवलेलं आहे. आपल्याला सगळ्यांना रामायण तर माहिती आहे आणि रामायणमधलं एक सगळ्यात दुःख प्रसंग म्हणजे आपल्या सीतेला रावण खोटं रूप घेऊन येतो आणि आपल्या सीतेला घेऊन जातो. आणि हे ज्यावेळी तो रावण घेऊन गेल्यानंतर ज्यावेळी राम आणि लक्ष्मण त्या पर्णकुटीकडे येतात आणि बघतात तर आपली सीता तिथे नाही आहे. आणि त्या सीता तिथे नाही आहे त्या दुःखामध्ये जे रामाने गायलेलं जे गाणं आहे ते मी तुम्हाला थोडंसं बोलून दाखवण्याचा प्रयत्न करतो. जे आमच्या लोकांनी खूप आधी हे बनवलेलं गाणं आहे. माझे प्रिय करणी सीते माझे प्रिय करणी जोवर होता तुझा श्वास मजला आठवला वनवास मजला आठवला वनवास सीते माझे प्रिय करणी सीते माझे प्रिय करणी कोठे सोडून तू गेलीस सीते माझे प्रिय करणी. ज्यावेळी आपल्याकडे हार्मोनियम नाही, कोणत्याही प्रकारचे आजकालचे इलेक्ट्रॉनिक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स नाही, तर त्यावेळेला आमच्या आदिवासी लोकांनी जेवणाच्याच ताटाला एक वाद्य बनवलं आणि एक साध्या एका जंगलातील काठीला धरून असं आणि संपूर्ण प्रोग्राम भर हा एक आर्टिझन बॅकग्राऊंड. आता मे बी हा पॉईंटला मला थोडासा आवाज मॅच झाला, मे बी पप्पांना थोडा वेगळा होईल, मे बी मोठ्या भावाला वेगळा होईल. सो डिपेंड ऑन द आर्टिझन्स व्हॉइस त्या नोट्सवरती ते गाणी म्हटली जातात. आपल्याला हे सगळ्यांना माहित असेल नंदी बैल घेऊन येतात ना, मोठमोठे बैल घेऊन येतात आपल्याकडे. त्याची आपल्याकडे पोळा फेस्टिवलमध्ये वगैरे तो परफॉर्मन्स वगैरे होतो. सेम आर्ट फॉर्म इकडे गोवा साईडला आपल्याकडे कर्नाटकचे की बैल घेऊन येतात, मोठमोठे सनई घेऊन येतात गाणी म्हणायला. तर आमचे पांगुळ बैलवाले हे ढोलक घेऊन येतात. आणि पांगुळ बैल त्याला नाव काय आहे तर आमच्या कम्युनिटीमध्ये पांगुळ सर्वांचे लोक राहतात आणि तेच फक्त हे परफॉर्म करतात म्हणून त्याला पांगुळ बैल असं नाव आहे. आणि बैलाला सजवण्यासाठी लागणारे सगळं साहित्य आणि सगळं घालून या बैलाला असे सजवतात आणि घरोघरी जाऊन ते परफॉर्मन्स करतात. तसा पांगुळ बैल. आणि ते फूल वाचले म्हणून एक प्रकार असतो, म्हणजे आपल्या आजी आजोबाचे त्यांचं आठवण करून वगैरे देतात ही लोक असतात. कारण की आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण आपल्या आजी आजोबांना विसरून जातो, आपल्या देवांना सुद्धा आपण विसरून जातो. तर हे सगळे त्यांची आठवण करून देतात. आणि हे गोंधळ आहे, इकडे थोडं महाराष्ट्रामध्ये आपल्याला बऱ्यापैकी पाहायला मिळतं. देवीचा गोंधळ घालतो ना आपण, महालक्ष्मीचा वगैरे भवानीचा. तर हे गोंधळ घालणाऱ्या व्यक्तीचा पोशाख आहे सगळा. देवीची मूर्ती आहे ज्याला आम्ही मांड म्हणतो. संबळ आहे, त्यानंतर मग संबळीचं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट ड्रम्स आहे. त्यानंतर हे तुंतुन एक तारा, दिवटी मशाल आपली महाराजांच्या लाईफमध्ये आणि देवीचा गोंधळासाठी लागणारी मशाल आणि सगळं साहित्य वापरून देवीचा गोंधळ घातला जायचा नसतो. मे बी आपल्या सगळ्यांना माहिती असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो सिंधुदुर्ग फोर्ट आहे पाण्याच्या मधोमध, ते त्या फोर्टच्या आतमध्ये एक भवानी देवीचं मंदिर आहे. आणि त्या मंदिरामध्ये ॲट द टाइम ऑफ छत्रपती शिवाजी महाराज जर पहिला गोंधळ जर कोणी घातला असेल तर तो आमच्या कम्युनिटीने आहे. सो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ही वॉज अ मराठा किंग, पण महाराजांनी कधीही जाती भेदभाव केले. आणि ती परंपरा आजही सुरू आहे. 350 वर्ष झाली, आजही आमचे कम्युनिटी पीपल्स जाऊन गोंधळाचा परफॉर्मन्स करतात. सो असा हा गोंधळाचा
लोक स्पाय करायची ना, एकच बावली जायची, घरोघरीच नाचवायचे, गावोगावी नाचवायचे. फुगड्या तर आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, आपण गणपतीच्या वेळी वगैरे फुगड्या वगैरे घालतात. आताच आपल्याकडे शिमगा झाला, तर शिमग्याला आपल्याकडे राधा नाचते बघा, राधा घेऊन येतात. सो एक पुरुष स्त्रीचं रूप घेताना राधा नाचते, म्हणून त्याला राधा नृत्य म्हणतात. गोंधळ जे मगाशी मी तुम्हाला दाखवलं ते, आणि हे खूप इम्पॉर्टंट आर्ट फॉर्म आहे, जे बऱ्यापैकी आपल्या इकडे आणि गोवामध्ये सुद्धा पाहिलं जातं. आपला राखणदार जो आहे, सो हा पिंगळा म्हणून आर्टिझन आहे. पिंगळा आर्टिझनचं काम काय, रात्री 12ला तू घर सोडतो आणि सकाळी 5 पर्यंत फिरतो का, तर आपल्या गावाचं रक्षण करायचा. सो पिंगळा नावाचा एक पक्षी आहे जो रात्रीच्या वेळेला आवाज करतो, म्हणून या आर्ट फॉर्मचं नाव पडलं पिंगळी. आणि ह्या पिंगळी ह्या आर्ट फॉर्मवरनं ह्या गावाचं नाव पडलं पिंगुळी. सो अशी त्याची हिस्ट्री आहे. बट पुन्हा तोच टॉपिक की हे आर्ट फॉर्म एका ट्रायबल कम्युनिटीची आहे, अँड बिकॉज ऑफ दॅट हे हिस्ट्री ऑफ द विलेज हे सांगायला कोणी बघत नाही. मग त्याचं वॉक थ्रू देऊ शकतो मी, कशात काढलाय मी आज प्रवासाचे मी शेअर करतो. आपलं नांगर, घिरट, इरली, भाताच्या मोड्या, त्यानंतर हे आपलं पाटावर वंटा, शेवगा, मातीची चूल, डोणी, रवळी, माटोळी पण आहे ना, माटोळी, ताक घुसळायचा, शिंकाळा, जाती, कणगी. यात काय ठेवतात? भात, हे आपलं धान्य सगळं, कोणतं पण धान्य. आणि हे वरची 2 आहेत ते झाप आपले कोंबडे ठेवायचे. पहिला आय टूक दिस हे थोडे नवे आहे. हे